नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे नुकतीच झालेली कंबाईन ग्रुप बी ची पूर्वपरीक्षा आणि ही 2025 ची पूर्वपरीक्षा होती आणि ह्याचं जे आन्सर की आहे ते नुकतीच आलेली आहे आणि त्या आन्सर कीवर आधारित किंवा त्या आन्सर कीला समोर ठेवून आपण सगळ्यांनी आपले स्कोअर चेक केले असतील आणि आमच्याकडे जो डेटा उपलब्ध आहे मग तो या ठिकाणी ऑफलाईनचे स्टुडंट असतील, त्यामध्ये क्लासचे असतील, टेस्ट सिरीजचे असतील किंवा ऑनलाईनचे. ओके, त्यामध्ये की 2 बॅचेस आपल्याकडे होत्या, दिशा आणि अर्जुन बॅच. त्या बॅचचे विद्यार्थी असतील, त्याचबरोबर टेस्ट सिरीजचे विद्यार्थी असतील, यांच्याकडून जो काही आपण डेटा कलेक्ट केलेला आहे तर त्या डेटाच्या आधारे, सॅम्पलच्या आधारे काही आपण या ठिकाणी प्रिडिक्शन करणार आहोत. अंदाज या ठिकाणी किंवा की एक प्रकारे की त्याला आपण एक्झिट पोल म्हणू. ठीक आहे, काही अंदाज आपण या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो जो आहे त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, अंदाजित असतील. याच्यामध्ये मग कमी जास्त थोडंफार होऊ शकतं डेफिनेटली, पण हा अंदाज कशासाठी आहे की तुम्ही या ठिकाणी मेन्सचं प्रिपरेशन करायला सुरुवात करणं गरजेचं आहे, त्यासाठी हा अंदाज आहे. ठीक आहे, तर यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रुप बी तर याचं नेमकं कट ऑफ किती असू शकतो. ठीक आहे, कॅटेगरी वाईज आपण हा कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा कट ऑफ नेमका किती असू शकतो आणि कोणत्या गटामधल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मेन्सचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे आणि बाकीच्यांनी या ठिकाणी आता 2026 ची जी प्रिलियम आहे तर त्यावर फोकस करणं गरजेचं आहे. मग तुम्ही राज्यसेवा करत असाल किंवा या ठिकाणी कंबाईन करत असाल आणि याच्यामध्ये विशेष करून काय आहे की ज्या मुलांचा स्कोअर जो आहे तो साधारण या ठिकाणी की 60 आहे, 65 आहे. आता अनेक जणांचे आमच्याकडं कॉल पण आलेले आहेत की माझं सर 68 आहे, काही जणांचा 70 आहे, काही जणांचं 71 आहे. परंतु हे जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांचा स्कोअर एवढा हाय आहे त्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर जे विद्यार्थी विशेषतः राज्यसेवेचे प्रिपरेशन करत होते त्यांचा जो स्कोअर आहे तो अशा प्रकारचा आहे. इव्हन कंबाईन जे ओरिजिनल कंबाईन करतात त्यांचा सुद्धा असा स्कोअर आहे. परंतु यामध्ये किंवा की सगळ्यांचा स्कोअर असा एवढा हाय स्कोअर आहे असं बिलकुल नाही. तर यामध्ये निश्चित जो कट ऑफ आहे तो किती असू शकतो याबद्दल आपण या ठिकाणी इथं चर्चा करू. आता यामध्ये हे अंदाजित, ओके, एक लक्षात ठेवा हे सगळं अंदाजित आहे. ठीक आहे, त्यामुळं तुम्हाला एक अभ्यास करायला काहीतरी या ठिकाणी एक आधार असावा, यासाठी या ठिकाणी आपण हा कट ऑफ या ठिकाणी की सांगत आहोत. आता ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर साधारण 52 ± 2 म्हणजे याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी 50 ते 52 या रेंजमध्ये काय आहे ओपनचा कट ऑफ असू शकतो. ठीक आहे, तर निश्चितच मुलींचा कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी कमी येत असतो. तर आपण याच्यामध्ये बॉईज जे आहे त्यांचा कट ऑफ इथं पाहत आहोत. आता यामध्ये ओपन जे आहे तर ओपनचा जर कट ऑफ पाहिला आपण तर साधारण 52 ± 2 इथपर्यंत असू शकतो, म्हणजे 50 ते 52च्या दरम्यान असणार आहे. तर ज्यांना 50 मार्क आहेत त्यांनी डेफिनेटली अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, कारण मेन्सला पण असं बऱ्याच वेळ झालेलं आहे की जागा वाढलेल्या आहेत, तर सध्याच्या जागेच्या आधारावर या ठिकाणी हे सगळं प्रिडिक्शन आहे. तर निश्चित जागा वाढल्या तर कट ऑफ सुद्धा या ठिकाणी काय आहे थोड्याफार प्रमाणात मागं पुढे होऊ शकतो. ठीक आहे, त्यामध्ये ओपनचा कट ऑफ पाहिला तर या ठिकाणी किती आहे 52, 50 ते 52च्या दरम्यान. त्यानंतर ओबीसीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी 47 ते 49. तर 47 ते 49 ज्यांचा अवरेज स्कोर येत आहे त्यांनी डेफिनेटली मेन्सचं प्रिपरेशन करायचं आहे, कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी किंवा विचार न करता. कारण तुम्ही बऱ्याच जणांचं प्रिडिक्शन ऐकत असाल किंवा बऱ्याच जणांचे कट ऑफ ऐकत, फक्त व्हिडिओ पाहून किंवा कट ऑफ ऐकून चालणार नाही. तर तुम्हाला पुढचं जी काही रणनीती आहे मेन्स करणं गरजेचं आहे, असंही तुम्हाला मेन्स करायचं आहे. ओके, त्यामुळं की जो सध्या मेन्सचा कालावधी आहे त्यामध्ये मेन्स पूर्ण कंप्लीट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामध्ये ओबीसी 47 ते 49 या दरम्यान कट ऑफ असू शकतो. त्यानंतर EWS जे आहे ते या ठिकाणी 46 ते 48. आता ह्याचा EWSचा जो कट ऑफ आहे तो कमी येण्याचं कारण काय आहे तर ह्याच्यामध्ये की जे मराठा कॅटेगरीचे मुलं होते ते या ठिकाणी आता ह्या EWS मध्ये राहिलेले नाही. त्यामुळं ह्याच्यामध्ये 46 ते 48 या दरम्यान ज्यांचा स्कोर आहे त्याने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, नंतर SC कॅटेगरी आहे 44+ या ठिकाणी ज्यांचा स्कोर आहे त्यांनी डेफिनेटली अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आणि शेवटी या ठिकाणी ST कॅटेगरी जे आहे जे 40+ आहेत त्यांनी अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता हे जे प्रिडिक्शन आहे हे फक्त तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आहे. याच्यामध्ये या ठिकाणी थोडंफार व्हेरिएशन येऊ शकतं, परंतु या ठिकाणी किंवा ज्यांचा 50+ स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली कुठलाही विचार न करता अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपण या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमी मेन्सची डेडिकेटेड बॅच, ऑनलाईन बॅच लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि संपूर्ण GSचं जे प्रिपरेशन आहे या बॅचमध्ये होणार आहे. अगदी माफक शुल्क आहे.
यासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर जर काही क्युरी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची क्युरीसुद्धा लिहू शकता. ठीक आहे. तर मे बी तुम्हाला या ठिकाणी काहीतरी अंदाज आला असेल की आपला स्कोर कुठं आहे, आपण किती प्रमाणात सेफ आहोत. ठीक आहे. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक यू. ऑल द बेस्ट अँड जय हिंद.